स्नेहा आणि ऋषी शेलार यांची भेट झाली कशी, कुठे झाली? आमची भेट झाली मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. बर. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स नावाचं डिपार्टमेंट आहे तिकडे, जिकडे नाटक शिकवलं जातं. तिथे ही माझी 1 वर्ष सिनियर होती. आणि तिथे मी जेव्हा परीक्षा द्यायला गेलो, तिथेही तुझी सिनियर होती? तिथे ही माझी 1 वर्ष सिनियर होती. अच्छा. आणि सगळे सिनियर बसले होते मागे. परीक्षक जे होते त्यांच्या मागे हे सिनियर सगळे जरा रॅगिंग करायला बसले. सर नाही, आम्ही रीतसर परमिशन काढली होती शफात खान सरांची की सर आम्हाला ऑडिशन बघू द्या ना प्लीज असं. आणि माझी मैत्रीण मी असं आम्ही 2-3 मुली होतो त्यांच्या मागे बसलेल्या. आणि ह्याची एंट्री झाली, त्याने सुरू केला आपला अभिनय. मला फार आवडलं. म्हटलं यार भारी काम करतो हा. आणि मी माझ्या मैत्रिणीला हळूच म्हटलं की हा सिलेक्ट होतो की नाही बघ. नाव वगैरे काही माहिती नव्हतं. नाही, सिलेक्ट होतो की नाही बघ म्हणजे कशात? अकॅडमीमध्ये. अच्छा, हा. येस, अकॅडमीमध्ये. कारण 2 अर्थांनी सिलेक्शन तिथे चालू होतं. तेव्हा फक्त अकॅडमी सिलेक्ट होतोय की नाही बघ आणि एक हा सिलेक्ट होतोय की नाही बघ. दोन्ही अर्थांनी झालं. तेव्हा मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स साठी साठी ती एंट्रन्स असते. आणि अच्छा. तो सिलेक्ट झाला. फ्रेशर्स पार्टीला आम्ही भेटलो. अच्छा. हो मग मी त्याला सांगितलं की तू छान दिलीस ऑडिशन, मी पाहिली तुझी ऑडिशन. हो. तेव्हा तिकडे ती अँकर होती त्या फ्रेशर्स पार्टीला. ती अँकर होती. तेव्हा तिनं चुणूक दाखवली. बरं, मग आता तिने जी पावती दिली ती तू सिनियर म्हणून स्वीकारलीस का एक मुलगी आपल्याला सांगते की तू छान दिली म्हणून स्वीकारली? नाही, सिनियर म्हणूनच स्वीकारली. आणि जेव्हा मी तिचं नाटक बघितलं ना, तिनं मग्न तळ्याकाठी केलं होतं. अरे वा वा. तेव्हा त्याच्यात तिनं तो वहिनीचा रोल खूप अप्रतिम केला होता. जेव्हा मी तिचं नाटक बघितलं ना, तेव्हा मला असं झालं की कुठल्या तरी एका चांगल्या ऍक्टर कडून आपल्याला ती पोच पावती मिळाली होती. मला तेव्हा अजून बरं वाटतं. कुछ तो गडबड है दया. हे कधी झालं? नाही, वर्षभर तर आम्ही एकमेकांची कामच बघत होतो. अरे तशी मैत्रीला सुरुवात झाली. आणि नंतर काय ही पासआउट झाली आणि मी सेकंड इयरला अजून अकॅडमीतच होतो. तर आम्हाला मेसचं जेवण जेवावं लागायचं. मेसचा आमचा दादा विचार करायचा चांगला नाही असं नाही. मी सांगलीवरून आलो. सांगलीवरून. ही नागपूर. नागपूर. एक विदर्भ, एक पश्चिम महाराष्ट्र आणि भेट होती मुंबईत. भेट इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी आहे. करेक्ट. माझी मैत्रीण आणि मी ओशिवराला राहायचो. हा. तर मी लगबगीने सकाळी उठायचे जसं काही नवऱ्यासाठीच करते. तेव्हा काही सांगितलं नव्हतं पण मनातलं आम्ही एकमेकांना, पण डबा मात्र यायचा मनापासून. मग आता आय लव्ह यू हे विचारलं ते लोकेशन काय होतं? माझ्या हॉस्टेलच्या बाहेर आम्ही भेटलो होतो, आठवत असेल हो. तर आम्ही आय लव्ह यू असं काहीही एकमेकांना सांगितलं म्हणजे नाही, लेडीज बोललो हॉस्टेलच्या बाहेर ना? लेडीजच्या बाहेर. अरे कॅम्पसमध्ये. अरे सर जवळच होती लेडीज अरे हॉस्टेल आणि campus मुलांचं मध्ये. हॉस्टेल जवळच होतं. तर पण तरी परमिशन नसते. तुम्ही डेअरिंग भारी केली तर. नाही नाही, आम्ही बाहेरच्या रस्त्यावर होतो सर. रस्त्यावर. आत नाही गेलो. अच्छा. आत नाही गेलो. तू कॅम्पस बघितलंच लक्षात येईल तुला. खूप हिरवळ आणि खूप सुंदर आहे ते. तेवढ्यात त्यानं तर हा बघ ना. हा आला. हिरवळ होती हे तर माझ्या लक्षात आलं. त्यात काही वादच नाही. मग तर हा आला बाहेर आणि मला बोलवलं की मी बाहेर आलो आहे. आम्ही कट्ट्यावर बसलो होतो आणि हा बोलला की मला एक गाणं डेडिकेट करायचंय तुला. गाणं डेडिकेट करायचंय? Yes. हा. अरे तो गप्पा पहिल्यांदा असं गाणं गायला माझ्यासाठी. कुठलं? आणि फुलो के रंग से दिल की कलम से.